आमच्या इथं बाजूला एक नाला आहे. या नाल्यामध्ये एक छोटीशी एक पाणी साठलेलं खडगं होतं. त्या खडग्यामध्ये जगन्नाथ बाबा काय करायचे, दगडाचे बैल जे आणले गोळा करून ते त्या ठिकाणी त्याला आंघोळ करायचे. आणि आंघोळ करून ते ज्या ठिकाणी आता हे देव जिथे आपण बसलो आहोत या ठिकाणी येऊन या झाडाच्या भोवताल ते दगडाचे बैल मांडून इथं खेळत बसायचे. दुपारची वेळ झाली की आई वडील आपले जेवणाच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन बसायचे आपल्या डबे वगैरे घेऊन. मग जगन्नाथ बाबा यायचे आपले बैल घेऊन इथं खेळत बसायचे. वडील आई विचारायचे, बुवा तू इतक्या लांबून, बुवा म्हणायचे आई वडील जगन्नाथ बाबाला बुवा म्हणायचे. बुवा म्हणे इतक्या लांबून तू दगडाचे बैल आणते, तिथंच डोकसपोळ्याजवळच काऊन नाही खेळत म्हणे, तुला माहित नाही म्हणे बुड्या म्हणे. देव वडिलाले बुढ्या म्हणायचे. इथं जैतूर देव आहे म्हणे. आता हे जैतूर देव काय भानगडायची म्हणे. म्हणून त्यांनी आपल्या हाताने आजूबाजूचे 2 दगड उचलले, हे ते दगड हे, आणि इथं आणून हे दोन्ही दगड ठेवले आणि हे बघा म्हणे हे जैतूर देव म्हणे. आता आई वडिलाला काय समजणार, जैतूर देवाचा काही अर्थ समजला नाही. याला जैतूर देव म्हणते म्हणे. हे दगड त्यांनी आपल्या हाताने मांडलेले आहे. आता बाबाजी हे जैतूर देव का आम्हाला कसं समजायचं म्हणे हे. मग तेव्हापासून या ठिकाणी जेव्हा जेव्हा ते शेतात कामाला यायचे आई वडील, त्यांना सापाचं दर्शन व्हायचं. कधी कधी तर 2 तोंडाचा साप, कधी कधी तर ते अजगर, काळा साप, पिवळा साप, मोठे मोठे साप, लहान साप दिसत नाही, मोठे मोठे साप, चांगले पायाच्या पोटली एवढाले साप. मग असे सापाचं दर्शन जसं दिवसेंदिवस त्यांना होय, त्यांचा विश्वास बसत गेला. जगन्नाथ बाबाचा विश्वास बसत गेला त्याच्यावर. मग एकदा काय झालं असं सांगत होते आई वडील आम्हाला, अरे अनेक लोकांना सांगे, आम्हाला तर काय अनेक लोकांना सांगे गावातल्या, की या बांधावर, या मधल्या बांधावरती गवत कापण्यासाठी आई वडील आले. वडील म्हणायचे तर वडिलांसोबत जगन्नाथ बाबा ह्याला, बाबाजी गवत कापत होते आणि जगन्नाथ बाबा येऊन इथं बसले या जैतूर देवाजवळ. आता जगन्नाथ बाबाजीने आमच्या एक भाराभर गवत कापलं आणि जगन्नाथ बुवा चाल म्हणून म्हणायला आले तर साप एक त्यांच्या अंगाला गुंडाळून होता असं सांगण्यात येते. तर तो अंगावरचा साप पाहिल्यानंतर बाबाजी काय हलायला तयार नाही. बाबाजी दगडाचे बैल खेळण्यातच मग्न होते. मग आमचे बाबाजी गावात गेले, गावातल्या लोकांना बोलावून आणलं. अरे असं असं म्हणे बुवाच्या अंगाला साप गुंडाळून आहे. तर गावातले बरेच 5-50 लोक आले, त्यांनी स्वतः पाहिलं तो साप गुंडाळलेला होता. मग असं करत करत या भांदेवाड्या गाववासियांची श्रद्धा, एक देवरूप आहे बा, माणूस पागल नाही आहे, देवरूप आहे अशी